भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी ज्यांच्या प्रवेशाकरता आपण या ठिकाणी उपस्थित झालो आहे ते मराठवाड्यातलं एक ज्येष्ठ नेतृत्व माननीय श्री बसवराज पाटीलजी, त्याचप्रमाणे करमाळ्यातल्या अतिशय संघर्षशील अशा आमच्या रश्मिताई बागल, दिग्विजयजी बागल या प्रवेशाकरता उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री श्री खुबाजी, रणजित सिंह नाईक निंबाळकरजी, रणजित दादा मोहिते पाटीलजी, राणा जगजीत सिंगजी, अभिमन्यू पवारजी, रमेश अप्पा कराडजी, हर्षवर्धन पाटीलजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माधवीताई नाईक, चित्राताई वाघ, राणीताई द्विवेदी, आमचे धाराशिवचे अध्यक्ष संताजी चालुक्य पाटील, त्याचप्रमाणे आमचे साताऱ्याचे माळ्याचे अध्यक्ष चेतन सिंग केदारी, खासदार सुधाकरराव सिंगारे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर त्यांची क्षमा मागतो कारण पाठीला डोळे नाहीत, आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज भारतीय जनता पक्षाकरता हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे की बसवराज पाटील यांच्यासारखा एक जुना आणि जाणता नेता, ज्या नेत्याने मराठवाड्यामध्ये काँग्रेसला बळ दिलं आणि धाराशिव असेल, लातूर असेल, तिकडे सोलापूर असेल, इकडे नांदेड असेल, अशा सगळ्या भागांमध्ये ज्यांनी अनेक कार्यकर्ते उभे केले, एक संघटन उभं केलं, 40 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केली, 5 वेळा आमदार, मंत्री, विविध पदांवर काम केलं, पण हे सगळं करत असताना त्यांनी कधीही जमीन सोडली नाही, सर्वांशी संबंध ठेवत अत्यंत प्रेमाने, निष्ठेने काम करत राहिले, सत्ता कधी त्यांच्या डोक्यात गेली नाही, आणि म्हणून एक सुसंस्कृत अशा प्रकारचा नेता म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. अशा प्रकारचं हे नेतृत्व आज भारतीय जनता पक्षामध्ये येत आहे. मला अतिशय आनंद आहे. मी खुबा साहेबांचे देखील आभार मानेन की आपण यामध्ये खूप पुढाकार घेतला आणि त्यामुळे एक चांगले नेते आज भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मिळाले आहेत. आणि मला विश्वास आहे की 40 वर्ष त्यांनी निष्ठेने काँग्रेस पक्ष मोठा केला. आता पुढच्या काळामध्ये ते अत्यंत निष्ठेने भारतीय जनता पक्षाला मोठं करण्याचं काम करतील. त्यांनी एकच गोष्ट सांगितली. त्यांना मी विचारलं तुमची अपेक्षा काय आहे, ते म्हणाले माझी अपेक्षा काही नाही, पक्ष जे देईल ते मला मान्य आहे. मला एवढंच या ठिकाणी वाटतं की मोदीजी ज्या प्रकारे भारताला विकसित भारतामध्ये परिवर्तित करतायत, मला देखील मोदीजींच्या सोबत काम करायचं आहे, तुमच्या सगळ्यांसोबत काम करायचं आहे, देशाच्या मुख्य धारेमध्ये काम करायचं आहे. आणि ज्या पक्षात मी काम करतो त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही, पण आता तिथे समाजाकरता आणि देशाच्या मुख्य धारेकरता काम करता येईल असं मला दिसत नाही. आणि म्हणून समाजाकरता आणि देशाच्या मुख्य धारेत काम करण्याकरता मी भारतीय जनता पक्षासोबत येतोय. आणि त्यांनी आज प्रवेश घेतला आणि त्यांच्यासोबत हजारो लोक प्रवेश या ठिकाणी आज जरी उपस्थित नसले तरी आम्ही मोठा कार्यक्रम करणार आहोत आणि त्यामध्ये ते निश्चितपणे घेणार आहेत. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो.
रश्मीताईंचं देखील मी मनापासून स्वागत करतो। बागल साहेबांनी तालुक्यामध्ये एक मोठं नेतृत्व केलं, आमदार म्हणून, मंत्री म्हणून, सहकाराच्या क्षेत्रामध्ये एक मोठी फळी त्यांनी उभी केली। मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थानं एक सर्वसामान्यांकरता, शेतकऱ्यांकरता जमिनीवर काम करणारा व्यक्ती अशा प्रकारची त्यांची एक प्रतिमा होती। आणि बागल साहेबांनंतर रश्मीताईंनी तोच वसा घेतला आणि संपूर्ण कार्यकर्ते, नेते एकत्रित ठेवत, त्यांची मोड बांधत, अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये देखील संघर्ष करत रश्मीताई सातत्याने काम करत राहिल्या। आणि आम्हाला अतिशय आनंद आहे की आमचे रणजितदादा त्यांच्या मागे होते की त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा, आमची सगळ्यांची इच्छा होती आणि त्यांनी तो निर्णय घेतला। आणि या ठिकाणी सांगितलं पाहिजे की कुठलीही अट त्यांनी निर्णय घेताना या ठिकाणी ठेवली नाही। पूर्ण विश्वास भारतीय जनता पक्षावर त्यांनी टाकला की यांच्यासोबत गेल्यानंतर आपली चिंता हे करतील, एवढंच मनामध्ये ठेवून त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे मी त्यांनाही आश्वस्त करतो की भारतीय जनता पार्टी हे कुटुंब आहे, हा एक परिवार आहे, ही केवळ पार्टी नाही आहे। त्यामुळे परिवारामध्ये सगळ्यांनी एकमेकाची चिंता करायची असते। तुम्ही आणि तुमच्यासोबत आलेले जे सगळे लोक आहेत यांची चिंता करणं हे आमचं काम आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करण्याचं कारण या ठिकाणी नाहीये। केवळ त्यांनी मला लिहून दिलाय रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की या संदर्भात मात्र विशेष लक्ष द्या। तर मी तुम्हाला आश्वस्त करतो की त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण निश्चितपणे दूर करू आणि आपण ही योजना देखील त्या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न करू। शेवटी जनतेचे जे नेते असतात त्यांना स्वतःपेक्षा लोकांना काय देता येईल याची मोठी चिंता असते आणि म्हणून निश्चितपणे त्यांचं देखील मी आज स्वागत या ठिकाणी करतो। आणि अनेक लोकांचा आज प्रवेश या ठिकाणी झालेला आहे। प्रवेश घेणारे सगळे लोक आपापल्या ठिकाणी उत्तम काम करणारे लोक आहेत। आज देशामध्ये लोकांना आशेचा किरण एकच दिसतोय आणि तो म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी। ज्या ज्या लोकांना राजकीय सामाजिक काम करायचं आहे त्यांना असं वाटतं की मोदीजींना ताकद दिली पाहिजे। ईश्वराच्या आशीर्वादाने असे नेते कुठल्या राष्ट्राला भेटतात जे केवळ राष्ट्राचा विचार करतात आणि ज्यांच्या नेतृत्वात राष्ट्र हे सर्वोच्च पदाकडे आगेकूच करतं। आपल्या भाग्याने, सौभाग्याने असा नेता आपल्याला मोदीजींच्या रूपात भेटलाय आणि म्हणूनच आज देशभरामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व जाती धर्माचे लोक, सर्व विभागातले लोक, सर्व प्रकारचे लोक हे भारतीय जनता पक्षासोबत येत आहेत आणि विशेषतः समाजाभिमुख जी नेतृत्व आहेत ती सगळी नेतृत्व ही आता भारतीय जनता पक्षासोबत येत आहेत। आम्हाला नेते जमा करायचे नाही आहेत, आम्हाला नेत्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र उभा करायचा आहे, देश उभा करायचा आहे आणि म्हणून या सगळ्या नेत्यांना आम्ही सोबत घेतलेला आहे। आणि मला विश्वास आहे ही संघटित शक्ती जी आपली आहे ही नवभारतासोबत नव महाराष्ट्राच्या निर्मितीकरता, विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीकरता सर्व समाजाला सोबत घेऊन या ठिकाणी निश्चितपणे काम करेल। मी आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांचं मनापासून अभिनंदन करतो की बावनकुळेजींनी पक्षाला एक नवीन उभारी दिली आहे, एक नवीन भरारी दिली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या नेतृत्वात पक्ष मजबूत होतोय। त्यांचं देखील मी अभिनंदन करतो। या ठिकाणी खुबा साहेबांचं अभिनंदन करतो, त्यांना आणण्यामध्ये खुबा साहेबांचं तर करतोच, पण बसवराजजींचं अभिनंदन करतो, त्यांना आणण्याकरता खुबा साहेबांचं अभिनंदन करतो आणि अर्थातच अभिमन्यू तुमचंही अभिनंदन करतो कारण मागून तुमचं त्या ठिकाणी करंट सुरू होता। आणि रश्मीताईंचंही स्वागत करून, दिग्विजयजींचंही स्वागत करून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।